कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. याच्यापूर्वी अनेक पाकड्या झाल्या, अनेक गटार झाली, पण ती गटार आणि ज्या पाकड्या त्या काही वर्षापूर्वी झाल्या होत्या. त्यांची आता बघायला गेलं तर फार दुरावस्था. शिवसेना ही माझ्या वडिलांनी स्थापन करून ज्याच्यामध्ये भोईवाडीतील काही कार्यकर्ते होते, देऊळवाडीतले कार्यकर्ते होते, भैरवगडवाडीतले कार्यकर्ते होते, अशा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही संघटना आमच्या गोळकोटमध्ये त्यांनी वाढवली. गावाला जोडणारा हा महत्वाचा ब्रिज आहे, तो होणं हे माझं प्रामुख्याने काम असेल. त्याच्यावेळी तारांबळ होऊ नये त्यासाठी एखादी चांगली सुशोभित शेड तयार केली तर तो एक चांगलं काम होऊ शकतं समाजासाठी. नमस्कार, माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या चिपळूणमधील सर्व नगरसेवकांची ओळख घेतो. त्यांचे मुद्दे काय आहेत विकासाचे, त्यांना कशा प्रकारे वॉर्डमध्ये, शहरामध्ये विकास करायचा आहे, या माध्यमातून, माझे कोकणच्या माध्यमातून मतदारांपर्यंत त्यांची भावना पोहोचवतो. आणि एक उमेदवार कसा असावा, एक नागरिकांचा प्रतिनिधी नगरपालिकेमध्ये जाणारा कसा असावा, याबाबत आपण त्यांच्याकडनं माहिती घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत संकेत शिंदे, जे गोळकोटच्या प्रभाग नंबर 1 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संकेत, स्वागत आहे माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये. काय सांगाल, तुमची ही पहिली टर्म आहे, बरोबर, कशा प्रकारे संधी मिळाली? कारण अनेकांना शिवसेनेमध्ये, आता शिवसेना हा आदेशाचा पक्ष आहे, बरोबर, आदेश वरून आला की त्याला संधी मिळते. आदेश येण्यासाठी किंवा आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी, त्याच्यावर टिक मार्क होण्यासाठी, नाव ठरण्यासाठी काय करावं लागलं? कशा प्रकारे तुम्हाला उमेदवारी मिळाली? प्रथमतः सर्वांना नमस्कार. माझं नाव संकेत भगवान शिंदे. मी प्रभाग नंबर 1 मधून ब मधून चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या नगरसेवक पदासाठी मी आज उमेदवार आहे. 2018 साली मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून विभाग प्रमुख पद मिळालं. त्यापूर्वी मी 2015 पासून या राजकारण क्षेत्रात आहे. कैलासवासी आमचे वडील भगवान बाबूराव शिंदे व कैलासवासी भगवान बोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या राजकारण क्षेत्रात आलो. आणि राजकारण क्षेत्रात येता येता थोडी समाजकारणाशी नाळ आमची जोडलेली होतीच, आमच्या आजोबांपासून, वडिलांपासून आणि माझ्यापासून. शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहेच की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बरोबर, हेच आम्ही आजपर्यंत पाळत आलेलो आहोत आणि याच्या पुढे देखील पाळणार आहोत. तर 2018 साली मला जेव्हा शिवसेना पक्षाकडून विभाग प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली, त्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची बांधणी केली, ज्याच्यामध्ये विभाग प्रमुख असेल, मी स्वतः असेल, उपविभाग प्रमुख असेल, गटप्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, असं सर्वांना एकत्र घेऊन चांगलं समाजहिताचं काम जसं होईल त्या अनुषंगाने आम्ही आमचं काम चालू केलं. आणि ह्या कामाची दखल आमच्या पक्षाने घेतली आणि म्हणून मला आज एकनिष्ठ राहून उमेदवारीची संधी दिली. त्याबद्दल मी माझ्या पक्षाचं मी आधी प्रथमतः आभार मानतो. बरं, आता वॉर्ड क्रमांक 1 बघायला गेलं तर त्याची वॉर्ड रचना कशी आहे? कारण गोळकोट हा भाग तसा डोंगराळ आहे, बरोबर, आणि चिपळूण शहरामधल्या सुखसुविधा आणि गोळकोट मध्ये मिळणाऱ्या सुखसुविधा कदाचित थोडासा फरक असेल. कसा वॉर्ड आहे? वॉर्डची रचना कशी आहे? आमचा वॉर्ड बघायला गेला तर एक शिंदेवाडी, देऊळवाडी, सहाणवाडी, भैरवकरवाडी, ढवणनाका, बुरटेवाडी, मुस्लिम मोहल्ला, तिकडे धक्का परिसर, भोईवाडी, ताराबुद्धवाडी, नवानगर आणि चर परिसर असा भौगोलिक दृष्ट्या समाविष्ट असलेला आपला प्रभाग नंबर 1 आहे. किती मतदान साधारण? ज्यामध्ये 3559 मतदान आहे टोटल बघायला गेलं. आणि त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष काय? महिला बघितलं तर 1632 महिला आहेत आणि समथिंग 1700 पुरुष आहेत. आता राजकारणामध्ये तुम्ही आहात, संधी पहिली मिळालेली आहे, तरुण आहात, उमेदीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे लोक बघतात, काहीतरी संकेत चांगलं करू शकतो अशी अपेक्षा करतात. तसं बघायला गेलं तर गोळकोट ह्या प्रभागामध्ये तुमचं करंजेश्वरी देवस्थान असेल, त्या माध्यमातून सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या 3500च्या जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये हिंदूंची मतं किती, मुस्लिमांची किती, असं मी का विचारतो? कारण व्यक्तिनिष्ठ मतदान केलं जातं, व्यक्तीचा चेहरा बघून मतदान केलं जातं. कशा प्रकारे तुमचे सर्व समाजातील, सर्व स्तरातील लोकांबरोबर संबंध आहेत? बरोबर आहे.
प्रथमतः गोळकोट हा प्रभाग हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे. ज्याचं तुम्हाला माहिती असेल, जो आमचा शिमगा होतो त्याची पहिली पालखी ही चोगल्यांच्या घरात जाते, तिथे त्यांचा नारळ वाढवला जातो आणि मग पुढचा कार्यक्रम तो होतो. त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि इतर समाज मिळून असा आपला हा प्रभाग आहे, ज्यामध्ये 1600 मतदार हे मुस्लिम आहेत आणि 1900 समथिंग हिंदू समाजाचे मतदार आहेत. तुमचे कसे त्यांच्याशी संबंध आहेत? संबंध त्याचा फायदा होईल? संबंध कसा, आता मी उद्योगधंद्यामध्ये असल्यामुळे माझ्या उद्योगाच्या दृष्टीने त्यांच्याशी संबंध आहेत. आमचे वडील हे सेनेचे प्रथम शहर प्रमुख होते. म्हणजे सांगायचं म्हणालात की आमच्या गोळकोटमध्ये शिवसेना ही माझ्या वडिलांनी स्थापन करून, ज्याच्यामध्ये भोयवाडीतले काही कार्यकर्ते होते, देऊळवाडीतले कार्यकर्ते होते, भैरवगडवाडीतले कार्यकर्ते होते, अशा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही संघटना आमच्या गोळकोटमध्ये त्यांनी वाढवली आणि त्यांचाच वारसा घेऊन आम्ही पुढे 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 चालत आलेलो आहोत. आणि हिंदू मुस्लिम बघायला गेलो तर आम्ही सगळे एकत्र, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जातो, आम्ही ते आमच्या कार्यक्रमात, सुखदुःखात आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. म्हणजे त्या सगळ्या समन्वयाचा फायदा तुम्हाला या निवडणुकीत होऊ शकतो? नक्कीच होऊ शकतो. राजकारणात म्हणजे इलेक्शन आलंय म्हणून हिंदू मुस्लिम आहे हा असा विषय नाहीये. पहिल्यापासून आपले संबंध चांगल्यापैकी आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत होईल असं मला एकंदरीत वाटतं. एकंदरीत वॉर्डची रचना कशी आहे? डोंगराळ भाग आहे, आखाडे आहेत, बरोबर, तिथले काही समस्या वेगळ्या असतील, बरोबर. कशी कामं आतापर्यंत झालेली आहेत आणि कशी होण्याची गरज आहे पुढे? कसं समस्या आहेत तिथल्या? आमचा प्रभाग नंबर 1 हा गोविंदगडाच्या पायथ्याशी अशा 3 टप्प्यात येतो. जो वरती गोविंदगड आहे त्याच्या खाली भैरवकरवाडी, सहानवाडी आणि ताराबुद्धवाडी येते. त्याच्या खाली परिसर गेला तर शिंदेवाडी, मोहल्ला आणि भोयवाडी असा परिसर येतो. तर त्याच्यामुळे सांगायला गेला तर तो डोंगराळ भाग आहे. याच्यापूर्वी अनेक पाकड्या झाल्या, अनेक गटार झाली, पण ती गटार आणि ज्या पाकड्या त्या काही वर्षापूर्वी झाल्या होत्या, त्यांची आता बघायला गेलं तर फार दुरावस्था. तर अशी छोटी मोठी कामं बघायला गेली तर खूप कामं आहेत. प्रामुख्याने म्हणायला गेलं तर आमच्या हिंदू स्मशानभूमी जी आहे त्याचा जो परिसर आहे, तर कोयनेचं ते पाणी, वाशिष्ठीचं जो पाणी ते डायरेक्ट हिंदू समाजाची जी हे आहे आपली स्मशानभूमी आहे, तिथे अधून त्याची जी जागा आहे ती फार कमी होत चालली. म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिढीला ती राहील की नाही राहील याची शक्यता कमी वाटते. त्यासाठी माझं प्रामुख्याने एक काम असेल ते म्हणजे रिटर्निंग वॉल होणे हे फार अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी शासनामार्फत किंवा कोयना प्रकल्पामार्फत तिथे संवाद करून जर काय मार्ग निघत असेल आणि जर रिटर्निंग वॉल होत असेल आणि जर ती जमीन साबत होत असेल, त्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असतील. उमेदवारांना आपल्या परिसराची कितपत माहिती आहे? कशा प्रकारे त्यांनी नागरिकांकडनं समस्या जाणून घेतलेल्या आहेत? ह्या प्रश्नाकडे पुढे वळताना वेळ झालेली एक ब्रेकची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं कोकण या कार्यक्रमाच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये. वॉर्ड नंबर 1 मधून संकेत शिंदे आपल्यासोबत आहेत. चर्चा पुढे करूया. संकेत, वॉर्ड रचनेमध्ये कोणकोणत्या समस्या अजून आहेत ज्या भेडसावतात, ज्या तरुण म्हणून तुम्हाला दिसतात आणि नगरसेवक म्हणून त्या पूर्ण कराव्याशा वाटतात? बरोबर. प्रामुख्याने बघायला गेलात तर जो आपण गोळकोट गावात कमानीपासून आतमध्ये गेलात तर कमानीपासून जो एक सांडपाण्याचा जो गटर आहे जाताना उजव्या बाजूला, तो गटर अगदी चरापर्यंत तिथे सगळं सांडपाणी जातं आणि त्याच्यात शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं. बरोबर. तर प्रामुख्याने मला प्रश्न पहिला तो असेल की त्याचा काहीतरी व्यवस्थित निचरा करून तिथे काहीतरी पाण्याचं प्लांट वेस्ट हार्वेस्ट सिस्टीम करून त्याचं पाणी नदीत आपल्या कसं सोडता येईल त्याच्यामुळे प्रामुख्याने बघेन. दुसरा एक मुद्दा असा की आपण जिथे चर म्हणतो मगर पॉइंट, तिथे बघायला गेला तर तो ब्रिटिश कालीन पूल आहे. तिथं आम्ही खालून त्याची पाहणी केली असता तो फार एकदम निकामी झालेला आहे. असे चिपळूणात बरेच सारखे पूल आहेत. तर ते प्रथमतः ते ब्रिज होणं, तो गावाला जोडणारा हा महत्वाचा ब्रिज आहे, तो होणं हे माझं प्रामुख्याने काम असेल. दुसरी गोष्ट जी आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे आता अशी परिस्थिती आहे की पूरग्रस्तांना धरणग्रस्तांना तिथे राहण्याची सोय केलेली आहे. म्हणजे माझा मुद्दा असा की त्यांचा देखील प्रश्न सोडवायचा आहे आणि लहान मुलांना जिथे आता बघायला गेला तर एका खोलीतच सर्व पट तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र एकाच पटमध्ये त्यांना शिकवावं लागतं एकाच ह्याच्या खोलीमध्ये. तर त्याच्यासाठी मार्ग काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. दुसरी गोष्ट आपला गणपती विसर्जन घाट हा विनायक राऊत साहेब खासदार, माजी खासदार,
त्यांच्या निधीतूनच तो माझ्या वडिलांच्या प्रयत्नाने तो झाला तिथे. त्याला प्रथमतः त्या रस्त्याचं रुंदीकरण आणि त्या रस्त्याचं डांबरीकरण हे प्रामुख्याने माझं एक मोठं काम असेल. दुसरी गोष्ट, कब्रस्तानचा जो आपला रोड आहे तो डांबरीकरण करून कब्रस्तानच्या तिथे पावसाळ्यात त्यांना दफनविधी करताना फार मोठ्या अडचणी येतात. त्या मी म्हणजे प्रत्येक समाजाच्या अडचणी माझ्या डोक्यात आहेत, त्या समजून घेऊन मी त्या माझ्या डोक्यातून माझे पुढचे प्लॅन आहेत की ह्या मी करू शकतो, म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरून समाजाला विश्वासात घेऊन माझं काम करण्याचा दृष्टिकोन आहे. तसं बघायला गेलं तर पुढे ताराबुद्धवाडीचं बुद्ध विहार आहे त्याची डागडुजी करायला हवे. काही ठिकाणी डोंगर वस्ती आहे तिथे पाकड्या आहेत परंतु त्याला लोखंडी रेलिंग नाहीये. ती जर लोखंडी रेलिंग केली तर ज्या नागरिकांना जरा जाण्यासाठी आधार मिळू शकतो. हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दुसरे भोई समाजाच्या इथे गेलात तर गणपती विसर्जन करतात, आम्ही बघतो तिथे, आम्ही स्वतः हजर असतो तिथे. बघताना पण कधी आता पाऊस कधी जात नाही किंवा असतो त्यावेळेला त्याच्यावेळी तारांबळ होऊ नये त्यासाठी एखादी चांगली सुशोभित शेड तयार केली तर तो एक चांगलं काम होऊ शकतं समाजासाठी. साई मंदिराची परिसर असेल तिथे एक शेड व्हावी. अशी छोटी मोठी कामं बघायला गेलं तर वार्डात खूप सारी छोटी मोठी कामं आहेत, ते मी प्रामुख्याने करण्याचा माझा मानस असेल. उमेदवारांकडून वॉर्डाची रचना समजून घेतल्यानंतर आता शहराकडे वळूया. शहरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुविधा असायला हव्यात या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी कार्यक्रम सुरू आहे आणि याच्यामध्ये वॉर्ड नंबर 1 मधून संकेत शिंदे आपल्यासोबत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवार. शहर विकासासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतं, कारण तुम्ही आता एक उद्योगपती आहात. या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जाता. मोठी शहरं बघितल्यानंतर आपल्या शहराची आठवण येते. काय काय वेगळं व्हायला पाहिजे, कारण अनेक वर्ष त्याच मुद्द्यांवर राजकारण केलं जातं, तेच मुद्दे अजेंडा म्हणून आणले जातात. काय नवीन व्हायला पाहिजे शहरामध्ये? नवीन उपक्रम व्हायला तर पाहिजे, त्याशिवाय आपल्याला शहर एकदम छान दिसणार नाही. नगरपालिका निवडणूक आली की हे 3 मुद्दे प्रामुख्याने घेतले जातात, एक मटण मार्केट, एक मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट. तर ते आता ज्या पडीक अवस्थेत आहे तिथे ते कोलॅब मोडून तिथे एखादी छानपैकी इमारत बांधली, काही गाळे खाली भाड्याने दिले, वरचे कमर्शियल दिलं तर त्याचं उत्पन्न नगरपालिकेला होऊ शकतं. दुसरा एक प्रामुख्याने विषय घेतला तर उगतांमध्ये जी आता पार्किंगची व्यवस्था केली ती माझ्या मते शहराच्या थोडीशी आड बाजूला ती जर शहरामध्ये असती तर शहरात जिथे पार्किंग लोक आवश्यकता आहे तिथे केलेली असते, बरोबर, त्याच्याने रस्ता सुरळीत झाला असता. आता ते पार्किंगला तिथं आम्ही जाताना बघतो तिथे 2-4 गाड्याच असतात, बाकी ते परिसर मोकळाच दिसतो. तिथं जर एखादा मल्टीपर्पज हॉल झाला तर त्याचं प्रामुख्याने इन्कम हे आपल्या नगरपालिकेला होईल. बरोबर. नगरपालिकेच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी उपयुक्त आहेत त्या केलेल्या पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे. लाईट, पाणी किंवा आरोग्य याबद्दल काय वाटतं? बरोबर. आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलात तर आता जर सांडपाण्याची पूर्ण शहरात व्यवस्था बघितला तर फार अतिशय दुर्दैवी अवस्था आहे त्याची. त्याच्यावर जर त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून व्यवस्थित त्या पाण्याचा निचरा करून जर ते नदीपात्रात सोडलं तर आरोग्याच्या समस्या दूर होतील. दुसरी गोष्ट, आता चिपळूण शहरात बघितलं तर फार दवाखाने आहेत, 60 ते 70 दवाखाने आहेत, पण ते प्रायव्हेट आहेत, खाजगी आहेत. तेच जर दवाखाने नगरपालिकेच्या मार्फत एखादा दवाखाना असेल तर तिथे गोरगरीब लोकांना कमी खर्चात त्यांची हे होऊ शकते, सोय होऊ शकते, उपाय होऊ शकते. लाईट बऱ्याच ठिकाणी आता स्ट्रीट लाईट आहेत, पण काही लाईट अशा आहेत की दिसायला लाईट आहेत पण त्याचा प्रकाश नाहीये. ह्या गोष्टी त्या प्रामुख्याने त्या घेतल्या पाहिजे. असे छोटे मोठे शहरात बरेचसे विषय, आता नारायण तलाव झालंय आपलं, अतिशय छान झालंय. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या ज्या चिपळूण शहरासाठी अनुकूल आहेत आणि त्या व्हायला पाहिजेत. चिपळूणच्या विकासाबद्दल बोलत असताना आता शेवटचा मुद्दा येतो नगराध्यक्ष पदाचा. नगराध्यक्ष पदासाठी कशा प्रकारे तुम्ही मतदान मागणार आहे, कारण तुमच्यासोबत कोणतरी एक उमेदवार असणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही मत मागणार आहे, बरोबर, आणि त्या उमेदवाराला मत मागता मागता नगराध्यक्षासाठी मत मागणार आहे. कसं जाणार नागरिकांसमोर? आता काय झालंय, हा सगळा जो तिढा आहे त्या आमचे पक्ष वरिष्ठ याच्या संदर्भात चर्चा करतील आणि जो पक्षाचा आदेश असेल तो आम्ही प्रामाणिक पाळण्याचा प्रयत्न करू. अच्छा, ह्याचा जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठी आमचे ठरवतील, जे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील. ते आम्हाला जसे सांगतील तर त्याच्यानुसार आम्ही ते ह्याच्यात आणू.
अनेक उमेदवार आपल्या समोर आले, त्यांनी आपली ध्येय धोरणं मांडली, अनेकांची स्वप्न आपण बघितले. आता या तरुण उमेदवारांना नगरपालिकेमध्ये निवडून देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. येत्या 2 तारखेला जी निवडणूक होणार आहे, जे मतदान होणार आहे, यासाठी आवर्जून बाहेर पडा, आवश्यक कागदपत्र घेऊन बाहेर पडा, असं आवाहन माझे कोकणच्या माध्यमातून आणि चिपळूणच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. वेळ झाली इथे थांबण्याची. जाता जाता संकेत शिंदे यांच्याकडून आवाहन घेऊन जाऊया. संकेत, कशा प्रकारे नागरिकांना आवाहन कराल? नमस्कार, माझं नाव संकेत भगवान शिंदे. मी प्रभाग 1 मधून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. माझा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे असून माझी निशाणी मशाल ही आहे. माझ्यासोबत मिसबा असगर नाकुदा ह्या देखील उभ्या आहेत. माझ्या सर्व गोळकोटवासियांना आवाहन करतो की तुम्ही मला आणि माझ्या सोबत असलेल्या नाकुदा या उमेदवाराला भरघोस मतांनी मतदान करून निवडून आणा आणि आम्हाला दोघांना नगरपालिकेत जाण्याची संधी द्या, एवढंच आवाहन करतो.